नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर उताने, विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर आर्वी प्रतिनिधी. आज आपण शिरपूर येथील प्रगतशील शेतकरी हरीशभाऊ भुयार यांच्याकडे आलो आहोत. आता आपण सध्या त्यांच्या शेतामध्ये उभा. त्यांनी या हंगामात विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीच्या महाकाल चेनेची लागवड केलेली आहे. तरी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना महाकाल चेना कसा वाटला व त्यांची महाकाल चेन्याबद्दल काय प्रतिक्रिया. नमस्कार दादा. नमस्कार. सगळ्यात अगोदर आपला परिचय शेतकऱ्यांना. हरीश भुयार, राहणार शिरपूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. तुम्ही महाकाल चेना किती बॅग लावला? 2 बॅग. 2 बॅग लावला. हां. आणि अंतर काय ठेवलं आहे 2 तास? अडीच फूट. 2.5 फूट. एकरी किती किलो टाकला होता आपण? एकरी आपला पडला 30 किलो. एकरी 30 किलो टाकला होता. तर त्यानंतर आपलं म्हणजे चेन्यामध्ये मर किती % वाढली? मर 0% आहे. मर आहे नसल्यासारखीच आहे. मर नसल्यासारखीच आहे. आणि फुटवे कसे वाटले तुम्हाला फुटे चेन्याचे? कमीत कमी एका झाडाला 40-45 फुटवे आहे. एका झाडाला 40 ते 45 फुटवे आहे. फुटवेला आहे. ना आता चेना म्हणजे लागवड करून किती दिवस झाले आपल्या चेन्याची? 65 दिवस झाले पूर्ण. 65 दिवस झाले आहे पूर्ण. हां. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे दादाचं अंतर होतं 2.5 फुटाचं, ते परिपूर्ण आता पॅक झालेलं दिसत आहे आपल्याला. आणि चेना आता सध्याच वायफुलावर आहे, काही घाटी पकडलेली आहे. तर तुम्हाला इतर चेन्यापेक्षा आपला महाकाल म्हणजे कसं विशिष्ट वाटते? इतर याला एवढे फुटवे नाही आहे. याला फुटे प्रमाण जास्त आहे आणि मर 0% आहे. मर 0% आहे हां. व इतर चेन्यापेक्षा याच्यात फुटवे अधिक प्रमाणात आहे. हां. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हे सांगू शकतो का ह्या चना बाकी चण्यापर्यंत चांगला आहे. बाकी चेन्यापेक्षा चांगला आहे. तर पुढच्या हंगामात इतर शेतकऱ्यांना लावायला काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. धन्यवाद.